दृष्टिकोन आहे तो जनतेचा बदललेला आहे। आता आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे। माझी सुद्धा एक शाळा आहे, एक शाळा पाळीला, एक शाळा वडलीला आहे। आता माझे शिक्षक परवापासून विद्यार्थी जमा करण्याकरता सुरू झालेले। मी आताच आपले दोघा अधिकाऱ्यांशी बोलत होतो की म्हणलं आता आपली 15 जूनला शाळा सुरू होणार आहे। मागच्या वर्षी म्हणलं आपल्या मराठी शाळेमध्ये जी एकूण संख्या जळगाव ग्रामीणची होती ती 43,000 विद्यार्थ्यांची होती। त्याच्यात काय वाढ झाली तर म्हणलं काहीच वाढ झाली नाही। आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं फोडले पाहिजे। आता गुणवत्तेमध्ये आपण पहिले आला त्याच्यावर आपल्याला थांबून चालणार नाहीये। आपल्याला आपली शाळा जर सुंदर बनवायची असेल तर तिथलं सुंदर वातावरण करण्याकरता शासन आपल्या परीने मदत करते। पण हे करत असताना माझ्या शिक्षक वृंदाला माझी विनंती आहे, मी नेहमी प्रत्येक भाषणात शिक्षकांच्या बाबतीमध्ये आदरयुक्त बोलत असतो आणि आजपर्यंत कोणत्याही शिक्षकाला माझ्या आयुष्यामध्ये मी त्रास दिला। मी 92 साली पंचायत समिती मेंबर होतो, 97 ला झेडपी सभापती होतो आणि आता 5 वेळेस पासून आमदार आहे, 4 वेळेस पासून मंत्री आहे। मी बऱ्याच लोकांना माझ्या आयुष्यात त्रास दिलेला आहे, पण तोही टेम्पररी, बोललो लगेच विसरलो। पण शिक्षकाला मी कधीच त्रास दिलेला नाही, कारण त्याचं आमच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे। त्यामुळे आता तुम्हाला शाळा वाचवायच्या आहे। तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं सुकर केलेलं आहे, पण मागे डीएड ट्रकाचे ट्रका भरून पडलेले आहेत। जर आपण नुसती पटसंख्या टिकवू शकलो असतो या महाराष्ट्रात तर 50,000 डीएड मुलं आज नोकरीला लागले असते। पटसंख्या का टिकत नाही? या मोजक्याच शाळेला का आदर्श शाळा म्हणून मिळाली? ही मुलगी असल्यामुळे तिने तिचे मिस्टर यांनी हा महोत्सव या ठिकाणी उभा केलेला आहे, त्याबद्दल मला त्याचा खूप खूप अभिमान वाटतो। खानदेशातील मुला मुलींना दिशा दाखवण्याकरता, त्यांची जिग जागवण्याकरताचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे। सध्याच्या युगामध्ये आपण बघतोय की या सुट्टीच्या त्या काळामध्ये आज आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये, शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा जास्त काही जर मार्गदर्शन करू इच्छित असतील तर राऊत साहेब या ठिकाणी करणार आहेत। मला तरी असं वाटतं की करिअर घडत असताना स्वतःच्या मातीशी, स्वतःच्या गावाशी आणि स्वतःच्या भागाशी आपली कायम नाळ जुळलेली पाहिजे। आज आपण बघत असाल की आमचं करिअर जरी राजकारणामध्ये आणि घडत असलं तरी अजूनही आमचं नातं हे मातीशी आहे, आमच्या गावाशी आहे, आमच्या परिवाराशी आहे, आपल्या सगळ्यांशी आहे। आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये करिअर घडत असताना विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की आपण ज्या मातीमध्ये वाढलो, ज्या मातीमध्ये खेळलो, त्याच्याशी आपलं कायम इमान असलं पाहिजे। आज करिअर म्हणजे नोकरी नव्हे। काही लोकांना असं वाटतं की करिअर म्हणजे नोकरी, नोकरी म्हणजे छोकरी, छोकरी म्हणजे सगळं संपलं। त्यामुळे करिअरमध्ये माणसाने मोठे विचार केले पाहिजे। आम्ही सुद्धा राजकारणामध्ये येण्याच्या पूर्वी आज विचार डोक्यामध्ये ठेवला होता की छानपैकी आपल्याला नोकरी लागेल, नोकरी लागल्यानंतर चांगली छोकरी मिळेल आणि आपला संसार आपण थाटूया। पण माणसाने जीवनामध्ये मोठे स्वप्न पाहिले पाहिजे। पण आजकालच्या विद्यार्थ्यांची जर दशा पाहिली तर त्यांच्या वजनापेक्षा जास्त पुस्तक आहे, त्यांच्या डोक्यावर जास्त विचारांचा भार टाकण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजेत। आणि मला तरी असं वाटतं की जर त्यांच्या विचारांनी पालकांनी चालण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपला मुलगा जे चूज करतो ते निश्चितपणाने त्याच्यामध्ये त्याला फलश्रुती मिळत असते। शिक्षकांना, शिक्षण संस्थेना बोलून इथून हा जो एक स्तुत्य उपक्रम खानदेशामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या सगळ्या पालकांना शुभेच्छा देत असताना त्यांना हीच विनंती करणार आहे की आपला मुलगा काय आहे हे गुण हेरल्यानंतरच आपण त्याचं पुढचं करिअर निवडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो।
कारण की आता सध्या मागच्या काळामध्ये आपण बघत असाल की 10वी 12वी पास झाला की मुलगा D.Ed ही मानसिकता असायची, नंतर मग इंजिनियर, आणि आता पाहिलं तर D.Pharm आणि B.Pharm, म्हणजे माणसं हा मुलगा इकडे चाललाय म्हणून आपला मुलगा तिकडे गेला पाहिजे, अशा पद्धतीची जी मानसिकता मुलांमध्ये आणि पाल्यांमध्ये होऊन बसली आहे, त्याचा सुद्धा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी येऊ शकलो आणि आपल्या सगळ्यांचे या निमित्तानं दर्शन झाले. आज खरं म्हणायला गेलं तर फार पवित्र दिवस आहे. आज महात्मा फुलेंची 11 एप्रिल ही जयंती आहे. ज्या महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी जे उपकार आपल्या या समाजावर केलेले आहेत, आणि आज आपण ते नसते तर कदाचित या ठिकाणी बोलू शकलो नसतो. आज या ज्या महिला भगिनी सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात, आम्ही जे राजकारणी लोक सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात, ज्या काळामध्ये शिक्षण घेणं सुद्धा पाप होतं, त्या काळामध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी जे कार्य केलं, त्या कार्याच्या आशीर्वादामुळे आज आमच्या मुली सक्षमीकरणाकडे वळलेल्या आहेत. सरकारही आपल्या पाठीशी उभं राहत आहे. आपण पाहिलं असेल की सरकारही विविध योजना महिलांकरता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत. महिला उद्योजक व्हाव्यात. आज सकाळी मी उद्योजकांच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो, त्याच्यामध्ये सुद्धा महिला उद्योजक व्हाव्या याच्याकरता जो प्रयत्न सरकारने चालला होता, त्याच्यामध्ये जवळपास 10% महिला मला आज दिसून आल्या की ज्या उद्योजकांकडे वळलेल्या आहेत. त्यामुळे महात्मा फुलेने सुद्धा मागच्या काळामध्ये जे कार्य केलं, त्या कार्यामुळेच आपण आज सगळेजण या ठिकाणी सक्षमपणे बोलू शकतोय. आपल्याला आठवत असेल की शिवजयंती काढण्याचा मानस हा पहिले महात्मा फुलेंचा होता, आणि शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा जर तुम्ही तयार केला असेल तर महात्मा फुलेंनी केला होता. अशा एक पवित्र माणसाची आज जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपण या खात्री करतोय. उद्या हनुमान जयंती आहे, 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. असं हे आठवड्याभराचं चालणारं हे चित्र आहे, आणि त्याच्यातच एक सुंदर अशी एक कल्पना या सूर्या फाउंडेशनला आली, आणि त्यांनी हा करिअरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी त्यांना पुनश्च आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. राऊत साहेबांना माझ्या जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल मला माझ्याकडे ते 2 वेळेस येऊन गेले, आणि ज्यावेळेस मी निवडणुकीच्या धामधुमीमध्ये होतो आणि ते बोलले होते मला त्यावेळेस की तुम्ही पुन्हा निवडून येणार, म्हणजे देवेंद्र भाऊ म्हणतात तुम्ही पुन्हा येईल, तशा पद्धतीनं नाही पण निवडून मी पुन्हा येईल असं माध्यमातनं त्यावेळेसही त्यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या. आणि राऊत साहेब आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे यावेळेसही मी आपल्या आशीर्वादाने 60,000 मतांनी या मतदारसंघामध्ये, जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये निवडून आलो. एवढंच नाही तर 3 जणांच्या सरकारमध्ये मागच्या वेळेसही मंत्री होतो, उद्धवजींच्या सरकारमध्ये मंत्री झालो, नंतर शिंदे सरकारमध्ये मंत्री झालो, आणि आता देवेंद्रजींच्या सरकारमध्ये जे 4थ्या वेळेस मंत्री होण्याचाही मान मिळाला, आणि 2ऱ्या वेळेस जळगाव जिल्ह्यासारख्या हा मोठ्या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचाही मान आपल्या आशीर्वादाने मला मिळालं. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची तिजोरी आहे. ती कायम माझ्या उराशी बाळगून या जळगाव जिल्ह्याकरता जे मला करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेल. पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर बच्चे को तालीम दिलाय ही शपथ आपण सगळ्यांनी आज या निमित्ताने घेऊया. आपल्या सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि आदरणीय झोपे सर, म्हणजे ते त्या माणसाकडे पाहिलं तर आम्हाला काय आदर्श वाटतो. झोपे सरांची हिस्ट्री तुम्हाला माहितच असेल बऱ्याच लोकांना. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये असे काही लोक आहेत की जे लोक आपल्या जिल्ह्यात एक शान आहे. मला तरी असं वाटतं की अशा लोकांच्या सानिध्यामध्ये माझ्यासारखा माणूस पालकमंत्री म्हणून काम करतोय. मी 5-6 वर्षापासून पालकमंत्री आहे, पण मला अधिकाऱ्यांचं बरंच सहकार्य मिळालं. कलेक्टर असतील, SP असतील, सूचनाधिकारी असतील, बरेच पत्रकार सांगतात मला भाऊ तुम्ही पहिल्यासारखे राहिले नाही. पहिले काय करायचो मी, आता विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षाचं काम काय असते, तुमच्या कशा संघटना होतं, कोणत्या संघटना भरपूर आहे ना, तुमच्या कशा संघटना तशा आमच्याही असतं. विरोधी पक्षाचं काम काय असतं, जे सरकारने केलं त्याच्या विरुद्ध बोलायचं, जे सरकारने नाही केलं ते जनतेच्या समोर आणायचं. आता आपण सरकार आहे, सरकारच बोंबलायला लागलं, सरकारच आवडायला मारायला लागलं तर मग कसं काय चालेल. त्यामुळे मी नेहमी अधिकाऱ्यांच्या बरोबर समोपचाराने आणि लोकप्रतिनिधीबरोबर समोपचाराने काम करण्याचा 100% प्रयत्न करत असतो. माझं चॅलेंज आहे, मी जास्त बोलत नाही. जळगाव सिव्हिल तुम्ही जाऊन चेक करून या,
मी फक्त शाळा बोलतो असं नाहीये. महाराष्ट्रात जर पैस लागली ना तर जळगाव सिव्हिल हे पहिले येईल. एवढं सुंदर मी गुजरात नाहीये, कदाचित काही लोकांच्या लक्षात नाहीये, पण तो जाईल आता. म्हणजे जे आपले घुटणे ना ते ट्रान्सफर करण्याचं महाराष्ट्रात पहिलं जळगावमध्ये उडावलं पाटलाने आणलं. स्टोन आहे ना, स्टोन करता 50,000 रुपये खर्च करता, जावा सिव्हिल मध्ये 15 मिनिटं लेझरने मारले की चालला बाहेर. MRI, सिटी स्कॅन. म्हणजे शिक्षण खात्याचा जरी विषय असला तरी पालकमंत्री म्हणून जिथे जिथे आपल्याला दिलं पाहिजे. एक हा कन्सेप्ट आम्हाला एरियामध्ये काढलं, वाल कंपाऊंड देताय तुम्ही. आमचे काही पक्षाचे लोक आहेत तिथे तर काँग्रेसचा सरपंचाला कशाला दिला ना, बाकी सरपंच कोणाचा पक्ष नाही तो. तर माझं सांगायचा अर्थ असा आहे की तुमच्या डोक्यात जर काही विजन असेल तर जिल्ह्याचं भलं होऊ शकतं, म्हणून अधिकाऱ्यांची ही मदत आपल्याला घ्यावी लागते. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण जळगाव जिल्ह्याच्या विकासाकरता आपण सगळेजण कटिबद्ध होऊया आणि शिक्षण खात्याच्या मार्फत जे जे उत्कृष्ट कार्य मला करता येईल ते करण्याचा 100% प्रयत्न करेल. आता DPDC मधून तर आपण शाळा खुल्या देतोय. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा मी आमदार असल्यामुळे जिथे कॉम्प्युटरची गरज आहे तुम्ही मागणी करा. 100% कॉम्प्युटर सुद्धा देण्याचं या ठिकाणी मी आपल्याला वचन देतो. जिथे वाटतंय आपल्याला डिजिटल वर्ग करायचा आहे पण नाही आमच्याकडे, मागणी करा, देणार. 10 ठिकाणी माहिती तर कमी तुम्ही 5 ठिकाणी तरी 100% देणार. पण आमचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ आणि जळगाव जिल्हा हा सगळ्या बाबतीमध्ये अग्रेसर ठेवण्याकरता आपण सगळेजण कटिबद्ध होऊया, एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझं लाभलेलं भाषण संपवतो. जळगाव जिल्ह्याचा एक आदर्श महाराष्ट्राला जाऊ द्या की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये असं होतं. जळगाव जिल्हा जाऊ द्या, पहिले जळगाव ग्रामीण पासून तो सुरू करा. गैरा भाषण करतो म्हणजे गुलाब पाटील गावले बेहावडे बाई अंगठा दावाडे हा प्रकार जो आहे. तर माझं म्हणणं हेच आहे की काही ना काही सुधारणा आपल्यामध्ये झाल्या पाहिजे आणि त्या करण्याचा आपण 100% प्रयत्न करतोय. आपण याच्यावर बक्षीस ठेवणार आहे यावेळेस. जी जिल्हा परिषदची शाळा जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जास्तीत जास्त विद्यार्थी फोडून आणि पक्ष फोडी त्याला आमदार फंडातून त्या शाळेला मी 10 लाख रुपये देईन. पोरं फोडा जे इंग्लिश मीडियमचे पोरं फोडतात या मास्तरांनी आजपासून तयारी करायची. असं पिक्चर मध्ये म्हणलं जातं की हम चुन चुन के मारेंगे, तसं आपल्या मनामध्ये घेतो की हम चुन चुन के बच्चे इधर लाएंगे. अशा पद्धतीची आपल्याला शपथ घेण्याची आज गरज आहे. विनोदाचा जरी भाग असला बांधवांनो तरी मी नम्रपणे सांगतो काही शाळा अशा आहेत की तिथं 30-32 विद्यार्थी 2 शिक्षक. कुवारखेड्याला 2 पोरं आहेत. कुवारखेड्याला 2च पोरं आहेत. सांगा बरं शासनाची काय चूक आहे? 70 पगार असेल की नाही? एका पोट्यावर 35,000 कसं जमते बरं? माझ्या प्रायव्हेट शाळेमध्ये 10,000 वर पोरं काम करतायत. 10,000 वर माझ्या शाळेत 10,000 वर काम करतायत. देवाची कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे की आपल्याला परमनंट नोकरी बरोबर छोकरी, 10x10 ची खोली सगळं झालंय. पण आता आपल्याला मागच्यांचा विचार करायचा आहे. तुम्ही म्हणा गुलाबराव पाटील काही तर भाषण करायला आला काय कीर्तन करायला आलाय? 2 कीर्तन आहेत पुन्हा. आज हनुमान जयंती आहे त्यामुळे हनुमानाची गदा घेऊन बाहेर निघा आणि विद्यार्थ्यांना हाती देऊन मी स्वतःचा आयुष्यामधला राम, त्याच्या मनातला जो राम आहे तो पूर्ण होऊ द्या. आणि मला खात्री आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ आणि जळगाव जिल्हा शिक्षणामध्ये आपण पुढे चाललोय, गुणवत्तेमध्ये आपण पुढे जातोय. आणि मला तरी आज हे वाटतं की हा पुरस्कार दिल्यानंतर सुद्धा डबल माझ्या हाताने झाला तर कशाला करता आपण? पण शिक्षक लोक ऐकत नाही, नाना भाऊ ऐकत नव्हते, तुम्ही ऐकत नव्हते. म्हणजे काय प्रकार आहे? डबल सत्कार झाला पाहिजे. जरूर गुरुजनांचा सत्कार झालाच पाहिजे. तर माझी हात जोडून विनंती आहे, माझी कॉलर टाईट ठेवायची असेल ना तुम्हाला तो बच्चेपणा. उर्दूचे शिक्षक पण बसले आहेत. उर्दूची शाळेत ते पोरं प्रायव्हेट मध्ये का जात नाही याचा पण विचार करा. फरक आहे. मी उर्दू आणि मराठीमध्ये लढाई लावतोय असं नाही आहे, पण हा पण विचार थोडासा आपण केला पाहिजे. आपण सगळ्या गुणवत्तेमध्ये पुढे आहे, सगळ्या गोष्टीमध्ये पुढे आहे, पण आपली संख्याच वाढत नाही, त्याच्यामध्ये मागे. त्याच्यामुळे थोडा आपण आहे
प्रायव्हेट शाळेमध्ये रेपची रीग लागली आहे आणि ती लागत असताना मी आपल्याला एकच सांगेन की आपण सगळेजण या मुलाचे पात्र असताना आदर्श शिक्षकांचे पुरस्कार आपण देत असताना फक्त 15 पुरस्कार आपण जिल्ह्यामधून देतो, 15-16. पण बरेच आदर्श शिक्षक असे आहेत. एक गाव मला आठवत नाही, ते गावाचं नाव मान्य, मला इंग्रजी येत नाही येत, मला जायचंय जपानला, मी जाईल, द्विभाषिक मी. वो क्या बोल रहा है तू बोल, मैं क्या बोल रहा है तू बोल. जगाच्या इतिहासामध्ये स्पर्धेमध्ये टिकण्याकरता इंग्रजी आलीच पाहिजे आताच्या पट्ट्यांना. पण इंग्रजी म्हणजे काय सगळंच आहे असं नाहीये. प्रत्येक राज्यामध्ये आपण जर विचार केला तर प्रथम राज्य भाषेला महत्त्व दिले गेले, जे महाराष्ट्र शासनाने सुद्धा केलं. नवे मोदी साहेबांनी केलं तर अविभाज्य मराठी भाषेचा दर्जा दिला. म्हणून मी आपल्याला सांगेन की जो चिराग बनते है अंधेरे के लिए वही गुरु कहलाते हैं जमाने के लिए. आपण सगळ्यांना हीच माझी प्रार्थना आहे की आज पारितोषिक देत असताना आम्हाला खूप आनंद वाटला. आता आम्ही सगळ्या झेडपीच्या शाळा सोलरवर करण्याचा मानस घेतलेला आहे. सगळ्या शाळा सोलरवर. मागे तर आमच्या लाईनच कट केली, बिल भरलं नाही. कमर्शियल मध्ये शाळा कुठली कमर्शियल आहे? झेडपीचे पोरं शेतकऱ्याचे पोट्टे शाळेत शिकतात म्हणजे कमर्शियल बिल द्या. विधानसभेत नाही गाजलं ते, पण आता ते बंद झालं. आता आम्ही सगळ्या शाळेला सोलरवर करतोय. जिल्हा परिषद जिल्ह्याच्या विकासामध्ये डीपीडीसी मध्ये पैसे येतात, पण काही कामं असे शाळा खोली चांगली असली पाहिजे, पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना असली पाहिजे, शौचालय चांगलं असलं पाहिजे. ह्याच्या बारक्या बारक्या गोष्टी त्या मी आता हेरलेल्या आहेत. आणि मी आता ठरवलंय, मी तर कधी शाळेला पाहिजे प्रमाणात व्हिजिट देत नाही, पण आता शैक्षणिक वर्ष जे सुरू होत आहे जिथं शाळा दिसेल तिथे घुसून देणार त्या मुलाची गाडी. मी झडपीत होतो, मग मला काही समजेल. आम्ही पंचायत समिती करून आलो, 22 वर्षाचा होतो. आमचे शांताराम गुरुजी होते. गुरुजींना म्हणलं मी शाळेत गेलो तर व्हिजिट दिली तर काय विचारायचं, म्हणजे जायचं शाळेत गेला विचारायचं पहिले पटसंख्या किती आहे. मग ते सांगतील पटसंख्या 100 आहे. चौथीच्या पोट्टांना विचारायचं की आपण चौथी पोरं किती आहे? 30. याच्यात किती कच्चे आहे? 10. किती वर्षापासून कच्चे? कधी पक्के करणार आहे? या सुपराला मास्तर म्हटलं पोट्टा का हुशार आहे हो. आणि नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की बरेच गुरुजी असे आहेत की जी एक्स्ट्रा क्लास घेतात. पहिले गुरुजी काय होते, जो तुम्हाला टीका करतो असं नाही आहे. पहिला मास्तर, पांढरे कपडे, पांढरे टोपी, हातात काठी, पिशवी, लांबून आला, गुरुजी आला, टपरीवाला गायब, पट्टा बाजारातून पळा. आणि आईसा हाने मास्तर. आम्ही बी म्हणे चढी लागे क्षमा क्षमन विद्या येईल माग. आता माग हे गावाचं नाव सांगतो, विकास पाटील साहेब. एका पोराला मारत मास्तर, मी सांगाय का मारत का मारत. मास्तर कडे गेला, त्याचा बाप म्हणजे मला पोरे आहे ना, टीव्ही सुद्धा रिमोट काय चालू करतो, कसा मारला मास्तर. तर असे बाप असतील तर तशी परिस्थिती होईल. शिक्षक पण, शिक्षकांचा पण ड्रेस कोड असला पाहिजे. काय काही शिक्षक जीनचे चड्ड्या 12 किशोचे घालून येतात. घाला ना तुम्ही, 5ची घंटा वाजली की जरूर घाला, पण शाळेमध्ये गेला पाहिजे आणि वाटलं पाहिजे की यस आमच्या शाळेच्या गुरुजी आला. एक ड्रेस कोड असला तर आमची शाळा आहे, माझी शाळा आहे, इतर लोकांची शाळा आहे, अनुभूतीमध्ये पण ड्रेस कोड असेल. आहे का? आहे की नाही? तुम्ही मला पैसे कोणते ड्रेसचे? अरे आपण तर नेहमी साड्या घालतोस, नेहमी कपडे घालतोस. असं धरणगाव जो वागतो की छोटासा गाव आहे, एकदम छोटा. तिथली शाळा आपण पाहुण्या परसबाग मध्ये पहिला किती मुलं असतील तिथे तुमच्यामध्ये? गावाचं मतदान 450. तिथे परसबाग ते सगळं पाहिलं की असं वाटतं की सगळं आपण कुठं आलोय. ते महाकडे आले म्हणजे आम्हाला कलर करता वर्गणी पाहिजे. म्हणजे घेऊन जा तुम्हाला किती पाहिजे? म्हणजे 25,000. 25,000 दिले, मी पैसे दिले म्हणजे माणूस मोठा वगैरे
त्या मास्तरांमध्ये एवढी श्रद्धा झाली गावाची की पिलखेड्याच्या एक शिक्षकाची भरती केली. काय नाव त्यांचं? किशोर सोनवणे. पुरं गाव मला घेऊन घेतलं, किशोर सोनवणे पाहिजे. म्हणजे आम्हाला 5-5 वर्षात बदलून टाकता लोक. पण 15 वर्ष झाला तो मास्तर तिथे तरी म्हणतो येई मास्तर पाहिजे. असेही काही शिक्षक काम करतायत आणि त्याच्यामध्येच आपण सगळे हिरे बसलेले आहेत. आणि मी जे बोलतोय हे गुरुजनांच्या आशीर्वादानेच बोलतोय. मला बोलण्याची ताकद नव्हती, ती माझ्या शिक्षकांनी मला दिली. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी शाळेमध्ये काही हुशार नव्हतो, पण मला माझ्या गुरुजनाने माझा गुण हेरला. काल करिअरचा एक कार्यक्रम होता. त्या करिअरमध्ये राऊत बोलले, नितीन राऊत ना, आनंद राऊत. ते म्हणले करिअर मध्ये कशामध्ये तुमचं करिअर घडतंय हे मास्तरांनी घेतलं पाहिजे. माझंही तसंच घेतलं. मी शाळेमध्ये जेमतेम 50-55 होतो विदाउट कॉपी. पण भाषण, गाणे, नाटक एक नंबर. पहिला यायचो. मला राज्य स्तरावर जायला पैसे नव्हते भाड्याला. परदेशी सरांनी माझं भाडं भरलं. राज्यात मी पहिला आलो. या वक्तृत्वामुळं जे भाषणात राज्य सरकारमध्ये चालतं. जर लोकप्रतिनिधी मुक्का असला तर लोक म्हणजे आडे बोलत तिकडे काय बोलू. म्हणजे एक कसा क्लास आहे. त्यामुळे मला शिक्षकांनी घडवलं आणि मी तिथं बोलायला लागलो. मी 12वी पास आहे, जुनी 12वी. हे माझ्यापेक्षा जास्त शिकले. पण मामा आणि मी आम्ही कुठे आहे? आम्ही कायदा बनवणारे. कायदा राज्याचं सगळ्यात मोठं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये आम्ही कायदा बनवतो. हम 12वी पास है और कलेक्टर हमारी सुनता है क्योंकि हम कायदा बनाते हैं. याच्यामध्ये गर्व नाहीये मित्रांनो. ही महाराष्ट्राची आणि देशाची लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये जे तुमच्याकडे गुण आहे त्या गुणाच्या आधारावर तुम्ही तिथे पोहोचलात. आणि हे करत असताना माणूस फार शिक्षण घेतल्यानंतरच पुढारी होतो असं काही नाही. 4थी पास या देशा राज्याची मुख्यमंत्री होते. ज्यांनी लोकांची नाडी ओळखली तो पुढारी. तसं मास्तरांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही प्रत्येक पोरा फोडायचा असेल तर त्याच्या बापाला पहिले पडवा. किंवा पोरा काय हुशार आहे आला तो आपल्या शाळेत. तुम्ही म्हणत असाल की तुम्ही इथे आमच्या सत्कारावर अभिनंदन करायला आले की आम्हाला दोष पाहायला आले. मनात थोडं दुःख झाला. इतका पैसा गव्हर्नमेंट खर्च करते, एवढा पैसा खर्च करते आणि आपली पोरच कमी होत आहे. त्यामुळे हात जोडून विनंती आहे. तर मुंबईमध्ये बदललंय कॉर्पोरेशन मध्ये. मुंबई कॉर्पोरेशनने आता स्वतःच्या प्रायव्हेट बसेस सुरू केल्या आणि तिथे आता ऍडमिशन घेण्याकरता झुंबड सुरू झाली. पहिली वेळ आली आहे का मुंबई. तशी आपल्या मराठी शाळेचं वैभव पुन्हा यावं. प्रायव्हेट शाळांना तर काही सांगण्याची गरज नाही. प्रायव्हेट शाळेमध्ये बऱ्याच सुविधा असतात, देणारे लोक बरेच असतात. पण आपण सगळ्यांनी जे या ठिकाणी बक्षिस मिळवली आहेत पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्य स्तरावर आपण अशाच पद्धतीनं चमक दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. दृष्टिकोन आहे तो जनतेचा बदललेला आहे. आता आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे. माझी सुद्धा एक शाळा आहे. एक शाळा पाळजीला, एक शाळा वडलीला आहे. आता माझे शिक्षक परवापासून विद्यार्थी जमा करण्याकरता सुरू झालेले. मी आताच आपले दोघा अधिकाऱ्यांशी बोलत होतो की म्हणलं आता आपली 15 जूनला शाळा सुरू होणार आहे. मागच्या वर्षी म्हणलं आपल्या मराठी शाळेमध्ये जी एकूण संख्या जळगाव ग्रामीणची होती ती 43,000 विद्यार्थ्यांची होती. त्याच्यात काय वाढ झाली तर म्हणलं काहीच वाढ झाली नाही. आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं फोडले पाहिजे. आता गुणवत्तेमध्ये आपण पहिले आला त्याच्यावर आपल्याला थांबून चालणार नाहीये. आपल्याला आपली शाळा जर सुंदर बनवायची असेल तर तिथलं सुंदर वातावरण करण्याकरता शासन आपल्या परीने मदत करते.
पण हे करत असताना माझ्या शिक्षक वृंदाला माझी विनंती आहे, मी नेहमी प्रत्येक भाषणात शिक्षकांच्या बाबतीमध्ये आदरयुक्त बोलत असतो आणि आजपर्यंत कोणत्याही शिक्षकाला माझ्या आयुष्यामध्ये मी त्रास दिला. मी 92 साली पंचायत समिती मेंबर होतो, 97 ला झेडपी सभापती होतो आणि आता 5 वेळेस पासून आमदार आहे, 4 वेळेस पासून मंत्री आहे. मी बऱ्याच लोकांना माझ्या आयुष्यात त्रास दिलेला आहे, पण तोही टेम्पररी, बोललो लगेच विसरलो. पण शिक्षकाला मी कधीच त्रास दिलेला नाही, कारण त्याचं आमच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे आता तुम्हाला शाळा वाचवायच्या आहे. तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं सुकर केलेलं आहे, पण मागं डीएड ट्रकाचे ट्रका भरून पडलेले आहेत. जर आपण नुसती पटसंख्या टिकवू शकलो असतो या महाराष्ट्रात तर 50,000 डीएड मुलं आज नोकरीला लागले असते. पटसंख्या का टिकत नाही? या मोजक्याच शाळेला का आदर्श शाळा म्हणून मिळाली? माझं असं म्हणणं होतं की आम्ही नेहमी सहल काढायचो, पद्मानाला सहल निघायची, तसोच चकलपिऱ्यावर सहल निघायची. आता तशी वेळ आली आहे. आता शाळेच्या विद्यार्थ्यांची जी शाळा ढळ आहे तिची सहल आता सौकेला शाळेला काढावं लागेल, किलखेडा शाळेला काढावं लागेल, करंजला काढावं लागेल, आसोद्याला काढावं लागेल. अशी वेळ आता आपल्यावर आलेली आहे. मी आपल्यावर टीका करत नाहीये, पण आता आपली पटसंख्या वाढतच का नाही? तर माझी हात जोडून शिक्षकांना विनंती आहे, जसं आपण आता जिल्ह्यामध्ये पहिला आलो, राज्यात आपण आपली चमक दाखवली, तशी यावेळेस जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आम्ही 10,000 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वाढून दाखवले. ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. आमचं मॉडेल आता जळगाव जिल्ह्याचं वॉल कंपाऊंड कसे केले, हे वॉल कंपाऊंड कसे केले, अशा पद्धतीने अजितदादांनी मला मागच्या वेळेस विचारलं. त्यांना सांगितलं आम्ही 15 युक्त आयोग घेतला ग्रामपंचायत कडनं, MRPS कडनं आम्ही दप्तर मेंटेन केलं आणि झेडपीचे आपल्या डीपीडीसी मधून पैसे टाकले. 600 शाळांना आम्ही वॉल कंपाऊंड दिलं. आता तोच मॉडेल पूर्ण महाराष्ट्रात वापरलं जात आहे. आपल्यानंतर साताऱ्यात आता सुरू झालंय. आता 3 जिल्हे पुढे आणखी निवडले जात आहेत आणि प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेला वॉल कंपाऊंड व्हावं म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने विचार केला की जळगाव मॉडेल वापरा. आपण शाळांना वॉल कंपाऊंड देताना ती कोणत्या पक्षाची आहे, कोणत्या विचाराचं ते गाव आहे, कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे याचा विचार केला नाही. आणि वॉल कंपाऊंड देत असताना आमच्या डोक्यामध्ये हेच होतं की आमच्या शाळेच्या प्रॉपर्टीचं ऑडिट याच्यामध्ये होणार आहे. आमच्या शाळेची प्रॉपर्टी किती आहे? नशिराबादला आम्ही वॉल कंपाऊंड केलं, 1 करोड रुपये लागले. धरणगाव तालुक्यामध्ये आयरे नावाचं गाव आहे, मतदारांची संख्या 350 ते 400 आहे. तिथे वॉल कंपाऊंड 33 लाख झालं, माणूस परत 1 लाख रुपये. पण तेव्हा लक्षात मध्ये आलं की तिथं 2.5 एकर जमीन जिल्हा परिषदच्या मालकीची, तिथं बैल सोडत होते, पत्त्याचे आडे जात होते, तिथे उकरडे पडत होते. तिथे आम्ही वॉल कंपाऊंड केल्यामुळे तिथे झाडं लागली. झाडं लागल्यामुळे वातावरण तयार झालं आणि ज्याला शाळेमध्ये एकाग्रतेचं वातावरण पाहिजे आहे. आमदार उदयांचं स्वागत या ठिकाणी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून केलं आणि त्याच्यामुळे वातावरण तयार झालं. गुलाबराव पाटलांची शाळा पहिली येणं फार काय विशेष नाही, अनुभूती शाळा पहिली येणं माझ्यामध्ये विशेष नाही, कारण की तिथे सगळं हललेलं आहे. अशोक भाऊ जैननं सांगितलं की भाऊ इथे मदत करा तरी करतील. गुलाबराव पाटलांना सांगितलं मदत करा तर गुलाबराव पाटील करतील. पण अशा काही शाळा आहेत की त्या CSR मधून 11 लाख रुपये जमा करतात, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. अशोक भाऊंनी तर या जळगाव जिल्ह्यामध्ये उडत घेतलाय. माझ्याकडे पोरं येतात, अनुभूती शाळेत आम्हाला ऍडमिशन द्या, पत्र द्या भाऊ. असं झेडपीच्या शाळेत कावर पत्र येत नाही झाला. मी असं पूर्ण पत्र येतो, गोपाल गरीब आहे, मायबाप नाहीये, असं नाहीये, तसं नाहीये, या पोराला द्या. ते करतात, ऍडमिशन करतात. आम्हालाही बदलावं लागेल. आता CBSE पॅटर्न चालू झालाय, अमुक झालाय. आता तुम्ही येण्याच्या पहिले जो फोन चालू होता, कुंदरवाडी गावामध्ये दादा भुसे बसले होते आमचे मंत्री महोदय आणि ते पोट्ट काय बोलते ते ऐका म्हणे. तुम्ही आता इकडे तुझं ऐका का तिकडे ऐका. तर पहिलीचं पोरग सगळे गड किल्ल्यांचं नाव घेत होतं. मी ते ऐकायला तिकडे गेलो. बघा म्हणे गुलाबराव, पहिलीचं पोट्ट कसं बोलतंय शाळेचं. इंग्लिश बोलला पोरगा म्हणजे फार हुशार झाला, मला तरी मान्य नाही.
त्याला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आम्ही पण शिकलोय, आमचा बाप बी शिकलाय, आमचा आजला बी शिकलाय, आमचा पट्टा बी शिकलाय, आमची पट्टी बी शिकली आहे. इंग्रजी आलं पाहिजे, मान्य आहे. पण IAS IPS केडर MPSC केडर पाहिलं झोपे साहेब तर सगळ्यात जास्त मराठी मीडियमचे पोरं आज तुम्हाला चमकलेले दिसतात.